प्रत्येक राज्यातला राज्यकर्ता विचार करतो, आमच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना असा विचार करायला वेळ नाही, कारण अजून इच्छाच नाही. कितीही छेड खाल्लं तरी महाराष्ट्रातले लोक आम्हाला मतदान करतीलच. या हमीवरती आजपर्यंत कारभार चालू आहे. तो कारभार महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या जनतेमुळे चालू आहे. तो चालू देणार याच्या पुढे तुम्ही? याला वेळच्या वेळी छाटलं पाहिजे आता. आणि हे काही करता येत नाही, ज्यांच्यावरती विचारता येत नाही, पण सोपी रीत आहे, सोप्या गोष्टी आहे. काय? विभाजन करा, जाती जातीमध्ये विभाजन करून टाका. फोडा यांना जातीत फोडले की ह्यांची आपापली डोकी फोडायला मोकळे होतील. आपलं राजकीय गणित साध्य होईल. निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर या इथे हा उमेदवार, त्या तिथे तो उमेदवार असं टाकून परत आपल्या हातात सत्ता आणण्याचा आत्ता षडयंत्र सुरू आहे. तुम्हाला तुमचं कसलं विभाजन करून घेऊन बसलाय? या लोकांनी या महाराष्ट्रातले महापुरुष विखुरून टाकले जातीमध्ये. व्यासपीठावरती फक्त फोटो लावायचे आणि राजकारण काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे, लोकमान्य टिळक हे ब्राह्मण समाजाचे. सर्व महापुरुष विभागून टाकले. यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. महापुरुषांचं विभाजन करून टाकलं. जातीमध्ये तुमचं विभाजन करून टाकलं. कामं काही करायची नाही, पैसे फक्त खात राहायचे आणि जातीच्या नावावरती फक्त तुमचं विभाजन करून तुम्ही मोकळं व्हायचं. एवढा उद्योग फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. एवढाच उद्योग चालू आहे. मी कालच माझ्या सहकार्यांशी मी बोलत बसलो होतो. मी म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये म्हटलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. 106 हुतात्मे गेले आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक लोकांनी त्याच्यामध्ये असंख्य लोकांचं योगदान होतं. तो संयुक्त महाराष्ट्र जो 52-53 वर्षापूर्वी झाला, आज तोच संयुक्त महाराष्ट्र आपला विभक्त महाराष्ट्र झालाय. भागाभागामध्ये गुंडाळून टाकलंय. भागाभागामध्ये काल पण मला बोलताना माझे पत्रकार बांधव भेटले, इथे भेटले का धुळ्याला भेटले. उत्तर महाराष्ट्राबद्दल तुमचं मत काय? उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे? म्हटलं उत्तर महाराष्ट्र बघताना मी असा महाराष्ट्र बघतच नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि कोकण, मराठवाडा, मी असा महाराष्ट्र पाहतच नाही. मी एकसंघ महाराष्ट्र बघतो. या राज ठाकरेचा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे. बारीक बारीक छोटा मतदारसंघ नाही. बरं, प्रश्न पुढे नाही. आणि प्रश्न कोणते? तेच प्रश्न. उत्तर महाराष्ट्रात सिंचनाचा प्रश्न, मराठवाड्यात सिंचनाचा प्रश्न, विदर्भात सिंचनाचा प्रश्न, कोकणात सिंचनाचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात देखील सिंचनाचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रात लोड शेडिंगचा प्रश्न, उर्वरित महाराष्ट्रात देखील लोड शेडिंगचा प्रश्न. प्रश्नांमध्ये कुठे वेगळेपण आहे? जर प्रश्न तेच आहेत, इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या नाही, तिथल्या बेरोजगारांना नोकऱ्या नाही, इथे पाणी मिळत नाही, तिथे पाणी मिळत नाही, इथे लोड शेडिंग चालू आहे, तिथे लोड शेडिंग चालू आहे, इथे शेतकरी आत्महत्या करतायत, तिकडे शेतकरी आत्महत्या करतायत, इथे महिला सुरक्षित नाही, तिथे महिला सुरक्षित नाही. मग आपण विभागवार का विचार करतोय? आपण अखंड महाराष्ट्राचाच विचार केला पाहिजे आणि हे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचे कसे सुटतील असाच विचार केला पाहिजे. पण तुम्हाला हे पाठवतायत, तुमचा उत्तर महाराष्ट्र, यांचा मराठवाडा, यांचा विदर्भ, यांचा कोकण, यांचा हे अजून तरी विदर्भ, आणि हे तुम्हाला फोडून 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 इतकी वर्ष राजकारण करतायत. हे राजकारण तुम्हाला मोडून काढावं लागेल. खरंच तर हे राजकारण तुम्हाला मोडून काढावं लागेल. यांच्यावरती भरोशावरती इतकी वर्ष काढली.
मी तुम्हाला सांगतो इतिहास वाचायचा नाही. कशासाठी वाचायचा इतिहास? जो इतिहास विसरतो ना त्याला इतिहास विसरतो. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो आजपर्यंत. या आपल्या महाराष्ट्राची राजधानी आपला देवगिरी किल्ला, जो देवगिरी आपण म्हणत नाही, आपणच म्हणत नाही, आपण त्याला दौलताबाद म्हणतो, जे दुसऱ्याने दिलेलं नाव. आपला देवगिरी किल्ला 1293-94 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. आमचा राजा रामदेवराव यादव देवगिरीचा पत्ताच नाही त्याला. आमच्या राजाला पत्ताच नाही. ते अल्लाउद्दीन खिलजी एक मोठं सैन्य घेऊन आपल्या महाराष्ट्रावरती चाल करून येतोय. कुठपर्यंत आला? एलेक्सपूर काबीज केलं. तिथपर्यंतही आम्हाला पत्ता नाही. आमच्या राजाला पत्ता नाही, आमच्या राजाच्या सैन्याला पत्ता नाही की हा आक्रमण येतंय, मोठं आक्रमण आहे. हा देवगिरी किल्ला आपण कदाचित स्वतः आपण गेला असाल तिकडे. बाबासाहेब पुरंदरेंनी इतकं अप्रतिम वर्णन करून ठेवलंय त्या देवगिरी किल्ल्याचं. मी स्वतः बघून आलो त्याच्या आजूबाजूचे